केजरीवाल कुछ और भूमिका निभा सकते हैं। पार्टी ने तय किया है कि अरविंद केजरीवाल ही मुख्यमंत्री रहेंगे। हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए। इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। तो मैं अब यहाँ से उपराज्यपाल महोदय के पास जा रहा हूँ, उनको ये चिट्ठी देने के लिए कि आम आदमी पार्टी दिल्ली में सरकार बनाने के लिए तैयार है। आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार। आठवडाभर चाललेला तिढा सुटला। आपनं काही अटींसह स्वीकारला काँग्रेसचा पाठिंबा। इसके बाद कहीं से भी ये सब अफवाहें चल रही हैं कि कोई और मुख्यमंत्री हो सकता है, अरविंद केजरीवाल कुछ और भूमिका निभा सकते हैं। पार्टी ने तय किया है कि अरविंद केजरीवाल ही मुख्यमंत्री रहेंगे। अरविंद केजरीवाल होणार दिल्लीचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री। आपचे नेते नायब राज्यपालांना भेटले। रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा। नरेंद्र मोदींच्या भाषणात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा साधा उल्लेखही नाही। भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दाही टाळला। शिवसेनेने व्यक्त केली नाराजी। त्यामध्ये कायदा करून त्या अनियमित बांधकामांना काहीतरी त्या ठिकाणी क्षमापित करून आणि त्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही आता जवळजवळ घेतलेला आहे। अनधिकृत बांधकामांसंदर्भातल्या कायद्यामध्ये लवकरच बदल। मुख्यमंत्र्यांची घोषणा। राष्ट्रवादीच्या दबावामुळे घेतला निर्णय। ठाणे परिवहन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार शैलेश भगत विजयी। भाजपच्या अजय जोशींनी केलं काँग्रेस आघाडीला मतदान। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपमहापौरांच्या कार्यालयामध्ये केला राडा। मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्तांच्या भेटीवर काँग्रेस आणि सपामध्ये शाब्दिक खडाजंगी। राहुल गांधींनी ठेवला अखिलेश यादव सरकारच्या अपयशावर बोट, तर राहुल गांधींची भेट म्हणजे नाटक असल्याची सपाची टीका। आणि हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये हंगामातली पहिली हिमवृष्टी। पारा घसरला। उत्तर भारतातल्या विमान आणि रेल्वे सेवांवर धुक्याचा परिणाम।